आज ना मस्त पितळाचे भांडे ना मी चमकिले बरं का. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की जाऊबाईनी आणि मी नाही किचन रूम काढली होती आवरायला. मग काय बाबा मस्त आहे ना किचन वगैरे स्वच्छ धुवून घेतलं, त्याच्यानंतर पुसून वगैरे काढलं आणि त्याच्यानंतर ना जाऊबाईनी संपूर्ण भांडे घासले होते बरं का. मग त्याच्यानंतर मी पेपर वगैरे नाही का स्वच्छ आहे ना टाकून दिले, एकदम पुसून वगैरे नाही का मग व्यवस्थित टाकून दिले ना. आजचा दिवस आमचा पूर्ण कामामध्ये गेलेला होता, पूर्ण दोघी पण आम्ही खूपच दमलेलो होतो. आणि इथं पण आम्हाला पेपर टाकावं लागतं कारण की छोटं आणि मोठं नाही तर काही काही सांडवतच राहतात हो, म्हणून टाकावं लागते पेपर. मग त्याच्यानंतर इथं पण ना पेपर वगैरे व्यवस्थित ठेवून दिले मी. आणि आता भांडे पण स्वच्छ सुकलेले होते आपले. मग भांडे वगैरे चांगले स्वच्छ पुसून वगैरे आता दोघींनी पण आम्ही नाही का भांडे वगैरे चांगले स्वच्छ लावून दिले. आता नाही का जाऊबाईला आवडत नाही बरं का व्हिडिओमध्ये यायला, म्हणून मी तिला घेत नाही. तुम्ही वाईट वगैरे विचार करू नका की नाही का असं तसं काही, पण तसं काहीच नाही, तिला आवडत नाही म्हणून मी तिला घेत नाही व्हिडिओमध्ये. तर दोघींनी पण मस्त आम्ही नाही का भांडे व्यवस्थित लावून दिले बरं का. त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे ना आम्ही भांडे लावून दिले. पसारा तर अजून होताच बरं का, हे बघा तुम्ही बघू शकतात अजून तर पसारा खूपच होता. मग काय बाबा फरशी वगैरे तर राहिलेच होते अजून पुसायच्या. आणि जाऊबाईने नाही का फ्रीज वगैरे काढलं होतं आता घासायला नाही का. आता पूर्ण रूम नाही का आम्ही क्लीन केलेलं होतं आणि मस्त असं दिसत होतं बरं का. फायनल लुक किचन रूमचं एकदम भारी दिसत होतं. मी तुम्हाला दाखवते, हे बघा मांडणी व्यवस्थित दिसत होती, चमचम करत होते बाबा भांडे, एकदम भारी वाटत होतं आम्हाला पण. फरशा वगैरे तर राहिल्याच होत्या अजून पुसायच्या. त्याच्यानंतर ना फ्रीज पण बघा किती मस्त चमकिलं होतं जाऊबाईनी. आणि जिथल्या तिथं व्यवस्थित ना आम्ही ना वस्तू वगैरे ठेवून दिलेलं होतं. आणि सासूबाईचं बेड पण वगैरे चांगला असं झटकून वगैरे काढला बरं का, मस्त भारी वाटत होतं. मग त्याच्यानंतर आता सगळे भांडे तर घासले हो, फक्त आता हे पितळाचे भांडे तर राहिले होते घासायचे. पण बाबा आता मी काही एवढं टेन्शन घेत नाही, खूपच घाण झालेले होते पण मी काही टेन्शन घेत नाही. कारण की नाही का मी मस्त ऑनलाईन एक लिक्विड मागवलं होतं, हे बघा हॅपी प्लॅनेटचं मस्त लिक्विड आहे बरं का. तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्तच काय स्प्रेसारखी एक बॉटल राहते. आपल्याला फक्त काय करायचं आहे, जिथं ना भांड्यावर जिथं तिथं घाण असले ना भांड्यावर, तर तुम्ही संपूर्ण भांड्यावर पण लावू शकतात. हे बघा अशा प्रकारे मी स्प्रे केलं बरं का. बघा किती घाण आहे बरं का. आता खूपच दिवस झाले होते आम्ही पितळाचे भांडे घासलेच नाही बरं का. मग त्याच्यानंतर सगळ्याचं मी स्प्रे वगैरे केलं आणि फक्त हलक्या हाताने घासत होते बरं का मस्त. आणि याने काही आपल्याला इन्फेक्शन वगैरे हाताला काहीच होत नाही, मस्त यूज आहे बरं का. फक्त हलक्या हाताने मी घासत होते आणि मस्त असे भांडे मी चमकविले ना की सासूबाई माझ्यावर खुशच झाले बरं का. आणि पातेलं माझ्याकडून जळालं होतं बरं का. मस्त असं आहे ना मी ना भारी घासून घेतलं आहे बघा. पितळाचे भांडे पण किती आपले चमचम करत आहे, आतून पण किती खराब होते ना हे भांडे. तर खूपच दिवस झाले होते आम्ही काढलेच नाही, मस्त असे चमकिले बरं का आम्ही दोघींनी पण भांडे. एकदम भारी, एकदम पिवळे पिवळे दिसत होते बरं का भांडे. सगळे म्हणत होते काय यूज केलं. तर तुम्हाला आता हे लिक्विड हवं असेल ना तर मला फक्त कमेंट करा, मी तुम्हाला लिंक लगेच शेअर करते. आणि फक्त कितीला येते, 200 रुपये.